आज माझ्या नेतृत्वाखाली इथं हजारोच्या संख्येने दिव्यांग व्यक्ती जमा करून जे लातूर महानगरपालिका ह्याच्या आधी बी दिव्यांगाला परेशान करतच आले आहे आणि अजून बी त्यांचं परेशान करायचंच प्रयत्न करत आहे त्यांनी। मग अपंग कल्याण आयुक्तालयाने लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबाला पत्र दिलेले इथं। तो काही मंत्री नाही, तो काही खासदार नाही, तो काही आमदार नाही, तो एक ISI अधिकारी आहेत आणि त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे की एकूण उत्पन्नाच्या 5% निधी तुम्ही त्वरित दिव्यांग व्यक्तीवर खर्च करा। तरी पण लातूर महानगरपालिका त्याच्याकडे कानाडोळा करत आहे। ह्यासाठी आज आमचं इथं तिरडे आंदोलन करण्यात आलेलं आहे। इथं हजारोच्या संख्येने इथं व्यक्ती जमलेले इथं आणि लारासाहेब शेख यांनी नेहमीच आमच्या आंदोलनाला सहभागी देतात आणि आता वर जाऊन आल्यानंतर सहानुभूतीपूर्वक विचार करू असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आज जर समजा आम्हाला जर त्यांनी योग्य जर न्याय नाही दिले तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज आम्ही इथं देत आहे। आज लातूरच्या दिव्यांग बांधवांनी अहमद हरणमारेच्या नेतृत्वामध्ये तिरडी आंदोलन केलेलं आहे आणि त्यामध्ये निधी वितरणाबाबत मागणी आहे। शासनाचा GR 2018चा आहे की निधी जेवढा इथं जमा होतो, संकलित होतो, दिव्यांग बांधव त्याच्यामध्ये अंध, अपंग, अस्थिव्यंग अशा प्रकारचे जे दिव्यांग आहेत त्यांना ते निधी द्यावा, महिन्याला महिना, वर्षाला वर्ष देत राहावं असं आहे। ह्यांचे नेहमीच त्याच्यामध्ये फॉलोअप असतात। आजपर्यंत त्यांनी दिलं नाही, इंटिमेशन दिलं होतं, त्यानंतरही त्यांनी निधी वितरित केला नाही। आता मनपाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची भेट झाली, अधिकाऱ्यांची भेट झाली, त्यांनी म्हणलं बा आम्ही पत्र देतो आणि रीतसर त्याच्यामध्ये कारवाई करतो। निधी वितरण करण्याची जबाबदारी घेण्यात आलेली आहे।